हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड द ऑफिस. मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेटच्या पलीकडच्या दुनियेत. रामकृष्ण हरी. आज आहे आषाढी एकादशी आणि सॅटर्डे पण, त्याच्यामुळं खूप छान सकाळी वेळ भेटला हे सगळं करण्यासाठी. सकाळी उठले, ह्या दोघांना नाश्ता दिला. नाश्ता म्हणजे खिचडीचाच. मी काही केला नाही, कारण मी पहिली आंघोळ केली. त्याच्यानंतर मी जाऊन मार्केटमध्ये मस्त फुलं घेऊन आले. छान असे सुंदर फुलं. मला एक गजरा पण घेऊ वाटला, तो पण घेऊन आले. त्याच्यानंतर मी पहिली देवपूजा केली. देवपूजा करताना आज खूप वेगळंच वाटत होतं, प्रसन्न, छान. आणि मस्त तुळस, दुर्वा आणि फुलं असं आज मान असतो. आज खरं तर जास्त करून तुळशीचा मान असतो. बेलपत्र, तुळशी आणि तुळशीचे जे मंजूळ असतात ना, त्याचा मान असतो. ते वाहिलं, मस्त पूजा केली. अगदी साध्यापणेच पूजा, नेहमी जशी करतो ना तशीच. फक्त विशेष हे की ताजी फुलं जाऊन घेऊन आले आणि तुळशीची जी पानं असतात ना, ती आज विठ्ठलाला व्हायची असतात, त्याचं महत्व असतं. मग तुळशीची पानं मस्त वाहून पूजा केली. छान प्रसन्न वाटलं. ती पूजा केली आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे केली. आणि आरती केल्यानंतर आहे ना, म्हणजे हे पूजा करतानाच तुळशीची पण पूजा करायची. आज तुळशीला खूप महत्व असतं. मग तुळशी वृंदावन जे आहे त्याची पूजा केली. तसं तर नेहमी मंडे टू फ्रायडे थोडाफार वेळ भेटेल ना, त्यामध्ये मी फक्त पाणी वाहत असते. ते पण जमलं तर जमतं, नाहीतर मग आहो जे आहेत तेच रोज झाडांना सगळ्या पाणी घालतात. जेव्हा मला सुट्टी असते वीकेंडला, सॅटर्डे संडेला, तेव्हा मात्र मी न चुकता तुळशीची पूजा करते आणि तुळशीला पाणी पण घालते. मग तुम्ही बघू शकता, मी मस्तपैकी तुळशीची सगळी पूजा केली. जसं आपण देवघराची पूजा करतो ना, तशी तुळशीची पूजा करायची. तिला नैवेद्य व्हायचा, साखर, फुलं, आणि नैवेद्य वाहून झाला की तिथं थोडं घंटानाद करायचा आणि नमस्कार करायचा. कारण असं म्हणतात की तुळस जी आहे ती रुक्मिणीचंच रूप आहे असं. त्यामुळं आज तुळशीला खूप महत्व असतं. किंवा मीरा म्हणतात बहुतेक. तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल, तुळशीचं महत्व आजच्या दिवशीचं मला कमेंट करून सांगा की आज तुळशीला एवढं महत्व का असतं. ऍक्च्युली तुळस ही खूप गुणकारी अशी आहे. तिचं आयुर्वेदात महत्व वेगळं आहे, पण आजच्या दिवशी काय महत्व आहे हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि छान अशी पूजा झाली, मस्त पूजा झाली. बघू शकताय तुम्ही, असं सुंदर विठ्ठलाकडे बघतच बसावं वाटत होतं. मग त्याच्यानंतर मी आले खिचडी करायला. सकाळी आहोंनी त्यांच्यापुरती बटाटा वगैरे न घालता अगदी थोडी खिचडी केलेली नाश्त्याला. त्या दोघांनी नाश्ता केला होता. मी परत सगळं व्यवस्थित, आता हे प्रॉपर जेवणच म्हणा, म्हणजे उपवासाचंच थाळी किंवा उपवासाची प्लेट ती मी बनवत होते. मग मी काय केलं, मस्त बटाटा आणि त्याच्यामध्ये बारीक वाटून मिरची टाकते मी खिचडीमध्ये, म्हणजे ना छान टेस्ट येते त्याला. असं तिखट होते छान. तुम्हाला जर आवडत असेल, लहान मुलं खाणार नसतील खिचडी, तर तुम्ही वाटून मिरची टाका, नाहीतर मग बारीक चिरून टाकली तरी चालेल. मस्त साबुदाणा खिचडी तयार झाली. मग मला माझ्या मम्मीनं बटाटा आणि साबुदाणाचे पापड दिले होते, तर ते मी तळायला घेतले. ते छानपैकी फ्राय केले. तसे बाहेरचे चिप्स पण आणलेत. ते म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी, तोच काहीचा प्रकार प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला होतो. तुमच्या घरी पण होतो का मला सांगा. मग पापड तळले आणि त्याच्यानंतर वरीचा भात पण हा प्रत्येक आषाढी एकादशीला केला जातो. खूप लोक त्याला भगर म्हणतात किंवा आम्ही वरीचा भातच म्हणतो. मग हे जे काय बनवते ना मी, ते मी सांगेन तुम्हाला काय बनवते. पापड तळून घेतले ना, त्याच्यात शेंगदाणे तळून टाकले. इकडे बघा तुम्ही, वरीचा भात केला पांढरा, फक्त मीठ आणि तूप टाकून, मीठ आणि तुपाची फोडणी द्यायची. प्लेन पांढरा शुभ्र असा वरीचा भात आणि हे शेंगदाण्याची आमटी. ह्याच्यामध्ये मी कूट, हिरवी वाटून घेतलेली मिरची आणि मग पाणी टाकायचं. त्याला उकळी यायला लागली, त्याच्यामध्ये मीठ आणि चिंच आणि थोडीशी गूळ, चिंच आणि गूळ टाकायचं. छान टेस्ट येते. टाकून बघा जर तुम्ही चिंच गूळ टाकत नसाल तर. अशी छान कुटाची आमटी तयार झाली. आणि हे जे आहे ना, माझी चुलती होती, मोठी चुलती,
तर ती ना असं पापड तळायची, त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून टाकायची आणि तिखट टाकायची आणि असं मस्त क्रश करायची, चिवडा टाईप, उपवासाचा चिवडा टाईप. तर ते मी आज बनवलं तिच्या आठवणीत. तर असा हा चिवडा होता. आणि काय नाही, मग हा चिवडा बनवून झाला की मग मी उपवासाची प्लेट बनवायला तयार केली. हा साबुदाणाचा चिवडा म्हणजे पापडचा चिवडा, त्याच्यानंतर खजूर, फ्रूट्स थोडेसे म्हणजे बनाना, ॲपल, देन बनाना चिप्स पण होते, आणि मग साबुदाणाची खिचडी प्लेटमध्ये, वरीचा भात आणि हे शेंगदाण्याची आमटी किंवा उपवासाचा सांबर, काही म्हणू शकता तुम्ही. असं मस्त फराळ रेडी झाला. त्याचा नैवेद्य दाखवला देवाला, विठ्ठल, रुक्मिणी, पूर्ण सगळ्याच देवघराला. आणि मग त्याच्यानंतर तुळशीला पण नैवेद्य दाखवला आणि मग माझ्या मुलाला टेस्ट करायला दिलं. तर त्याची रिॲक्शन बघा, त्याला शाबूची खिचडी खूप आवडली होती. झालं मग अशा पद्धतीनं हा आजचा दिवस खूप छान गेला. एकदम स्पिरिच्युअल, प्रसन्न, छान वातावरण. हे बघा, त्यानं कागदापासून पालखी बनवली होती आणि मला म्हणे हातात घे आणि आपण असं पालखी घेऊन जाऊया. मग काय नाही, एका साईडला विठ्ठल रुक्मिणी असे करून चिटकवले होते आणि ते हातात घेऊन त्याचं चाललं होतं पालखीचं. मी पण मग थोडंसं घेऊ लागले त्याला आणि मग मस्त छान प्रसन्न वाटलं. आज एकादशी, दुप्पट खाशी, खूप जास्त पदार्थ केले होते. त्याच्यातले थोडं सगळं खाल्लं, इतकं काही जात नाही. तुम्ही काय काय बनवलंय नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुमची आषाढी एकादशी तुम्ही आज कशी साजरी केली. रामकृष्ण हरी.